हाय मुलांनो, आज आपण एक छान स्टोरी बघणार आहोत. द मंकी अँड द लॉग. मंकी म्हणजे माकड आणि लॉग म्हणजे असा लाकडाचा तुकडा. ठीक आहे. फर्स्ट लिसन, रीड अँड इनॅक्ट. ऐकायचे आहे, वाचायचे आहे आणि त्यासारखी ॲक्टिंग करायची. वन्स अपॉन अ टाइम सर्टन वर्कमेन वेअर बिझी बिल्डिंग अ टेम्पल. खूप आता हे वन्स अपॉन अ टाईम म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे ही. तर तेव्हा काही जे वर्कमॅन म्हणजे काम करणारी लोक होती, ते कशाचं काम करत होते? ते एक टेम्पल बांधत होते. टेम्पल म्हणजे मंदिर बांधत होते. वेन इट वॉज नून, आता दुपार झाली. ते जेव्हा काम करत होते तेव्हा दुपार झाली. त्यातला एक वर्कर म्हणतो, रामराव, लेट्स गो टू द टाउन फॉर लंच. हा हा रामराव आहे आणि हा शामराव आहे. शामराव म्हणतो रामरावला की चला आता आपण जेवायला जाऊयात, टाऊनमध्ये जाऊयात, शहरामध्ये जेवण करून येऊयात. ओके शामराव, आय विल जस्ट पुट अ वेज हिअर अँड कम. तो म्हणतो हे लाकूड ते कापत असतात. ते म्हणतो शामराव ठीक आहे आपण जाऊयात, पण मी या दोघांच्या मध्ये एक वेज ठेवतो. वेज म्हणजे असं त्या दोघांमध्ये सेपरेट करणारं, कारण ते लाकूड थोडं कापलेलं होतं. ठीक आहे. लेट्स होप नो वन टचेस दॅट वेज व्हाईल वी आर अवे. ठीक आहे, मी हे ह्याच्यामध्ये अडकवतो, पण की हे कोणी आपण येईपर्यंत ह्या वेजला हात नाही लावला पाहिजे, कारण ह्या लाकडामध्ये घुसवलेलं आहे. नाहीतर त्याने काय होऊ शकतं तर ते आपण बघूया पुढे काय होतं ते. सडनली अ मंकी अराइव्ड. अचानक तिथे एक मंकी येतो. हे दोघं तर जेवायला निघून गेलेले आहे आणि तिथे एक माकड आलेला आहे. व्हॉट इज दिस पीस ऑफ वूड डुईंग हिअर. आणि असं म्हणून तो त्या लाकडाच्या ओंडक्यावरतीच, त्या लॉगवरतीच खेळायला लागतो आणि तो म्हणतो हे लाकडाचा तुकडा इथे कशासाठी आहे. आय वंडर व्हॉट विल हॅपन इफ आय पुल इट आऊट. मला असं वाटतंय की मी जर हे लाकडाचा तुकडा काढला तर काय होईल. इट्स टफ. आणि असं म्हणून ते माकड ते लाकडाचा तुकडा काढायलाच लागतं, पण ते खूप घट्ट बसलेलं असतं. ऊ ऊ ऊ करत असं आऊट इट केम. आणि तो लाकडाचा तुकडा काढतो, पण काय होतं तेवढ्यात त्याचं जे शेपूट आहे ते त्याच्यामध्ये अडकतं आणि तो म्हणतो हेल्प हेल्प. आणि माकड मदतीसाठी ओरडू लागतं. द गॅप क्लोज्ड इन ट्रॅपिंग द मंकीज टेल. त्या गॅपसाठीच हा लाकडाचा तुकडा ठेवलेला होता आणि तो तुकडा काढला की त्या लाकडाची गॅप बंद व्हायला लागते आणि त्याच्यामध्ये ते माकडाची शेपटी अडकून जाते. द पुअर मंकी क्राईड इन पेन. आता पेन म्हणजे त्याची ती शेपटी खूप दुखते. आपलं बोट जर समजा दरवाजामध्ये अडकलं तर आपल्याला कसं दुखतं ना, तशी त्याची शेपटी आता त्या माकडाची, बिचाऱ्या माकडाची शेपटी खूप दुखायला लागली. सो वी शुड नॉट मेडल विथ थिंग्स दॅट आर नॉट कन्सर्न टू अस. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजलं की ज्या गोष्टींबद्दल आपल्याला माहीत नाही आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्या नाही आहेत त्याच्यासोबत मेडल म्हणजे मस्ती करायची नाही, अजिबात काही छेडछाड करायची नाही, त्या तशाच ठेवायच्या. समजलं? ओके, बाय बाय.